ओम नवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ संत कैकाडेश्वर महाराज की जय. ओम नमो श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा कमलपते कमलपत्राक्षा अगुणरूपा गुणसर्वेशा महादशा रघुत्तमा. आहे कमळ मित्रकुलभूषणा रावणांतका रघुनंदना. पुढे बोलवी ग्रंथरचना जेणे श्रोतया सुख वाटे. मागील अध्यायी कथा सुरस कालिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होणे वरदानास सावरी विद्या तुली. तेथून आला हरीश्वराशी गदा तीर्थ स्नान उद्देशी. स्नान करुणे पर्वताशी प्रदक्षिणा आरंभिली. सवेची घेता सवेची मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानातेथ. मानव वेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी. शैली शिंगी नादद्भुत नाद नोहे तो अगम व्यक्त. साधक हिताचा स्वार्थार्थ परिणाम सुचवीन. अहो ती शिंगी नोहे देवता साधक जनांची काम दुहिता. पूर्ण करावया परिणामार्था बोधरवे प्रवेशती. रजतमा सत्व तृतीय गुणा महामारकाते कठीण. ते त्रिवर्ग करते खडतर्पण. ऐक्य केला त्रिशूळ तो या परी आगम निगम बीजे. सार व्यक्त तेजा पुंजे तयाची पंतिका दावी करा भुंजे. विशाळ डमरू विराजला सगुण कथा सप्तधातू. गुणी भरला गुणातीतून नवरंग रसात झाला व्यक्तो. हरी गुणीचे भक्त होईना का. काम क्रोध षडगुण विकार सत्वस्थाचे शत्रु अनिवार. तया जिंकिता विवेक फार. शरगांडीव विराजले अहो शरण हे जान युक्ती. काम क्रोधाते देत मुक्ती. गांडीव नोहे ते विषय भक्ती. ज्ञान शरे विराजले आगा शरण म्हणू ते ज्ञान देवटी. अज्ञान तमीचे द्वंद निवटीन. अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदा भेद सर्वथा. आयसा महाराज प्रताप रुद्र द्वंदलेश नशे मनी वीरभद्र. अज्ञान तमींचा महाचंद्र मच्छिंद्रा ते भेटला. मच्छिंद्र करुणे तसे स्नान वीरभद्रे तसे स्नाना लागून. तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहून उभा केला हटकोनी. करुणी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण. एरू म्हणे मच्छिंद्र विधान निज देहा मिरवतशी. एरू म्हणे कवन पंथी अभ्यास मिरवतसा गा जगा प्रती. एरू म्हणे जोगी नीती नाथपंथी मिरवितो. एरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान. शैलिकांता मुद्रा भूषण निज अंगी मिरवितसे.
वीरभद्र म्हणे मुद्रासन, न घालिता फाडले कान. हेरू मन गुरु प्रसादे करुण, मंथनी निर्मिला हा एक. वीरभद्र म्हणे काय पाखंड, व्यर्थची उगले वाढवून. बंड जगा माझी मिरविता काळे तोंड, योग्य योग्य दिसेना. तरी आता योग द्रुमा, मुद्रा सोडी ह्या नसती उत्तमा. नाही तरी शिक्षा पावशी नेमा, ठाई ठाई महाराजा. अगात व गुरु ऐसा कोण, वेद विधीच्या प्राज्ञे करुण. पूर्णा गळीक पंथ निर्मुण, जगा माझी मिरवतो. अगा स्वबुद्धी तर्क करुण, भलतेची मत करी स्थापन. तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहुन, शतमूर्ख म्हणावा. ऐशा ऐकता भद्र गोष्टी, मच्छिंद्र संतप्त झाला पोटी. म्हणे मशका खोटी, वल्गना करशी अपार. अरे शतमूर्खाहुनी मूर्ख, म्हणून बोलशी दुःखदायक. पर आत्मा क्षोभवनी पातक, भार वाहिला निजमवळी. अरे आत्मा क्षोभतां पराचा, पाप भार होत ब्रह्मांडीचा. तस्मात तव गुरु कैचा, दुजा गुरु विलोकी. अरे नष्टा दुर्जना धमा, तव दर्शने स्नान करणे आम्हा. आता उगाची जाया पुल्या कामा, शिक्षा पावशील मम हस्ते. ऐशा परी मच्छिंद्रनाथांचे भाषण, ऐकता वीरभद्राचे क्षोभले मन. म्हणे भ्रष्टा तुझा प्राण, आताच घेईने काळी. मग करी कवळुनी सायकासन, सत्वर रगडुनी गुण. निर्वाणार्ध चंद्रबाण, तृणिरातून काढिला. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, म्हणे पतित झाला शिवन्मंत. अरे उद्धटा पुले अहित, जगा माझे मिरविशी. अरे सायकासन सिद्ध करुण, सोंगदाविशी मज लागुण. परी हे बर्वे नोहे, आपुले अहित जना माझी मिरविशी. अरे सायकासन सिद्ध करुण, सोंगदाविशी मज लागुण. परी हे बर्वे नोहे मरण, ए काळी पावशी. अरे ऐसे सोंग मज कारण, कित्येक झाले अवलोकुन. बहुरुप्याचे खडतरपण, शुरत्वरणी मिरविना. की अजा कंठीचे लंबस्तन, परीना तुळे त्यात दुग्धपान. तेवी तुला कविशी हाव भाव करुण, परीक्षण क्षण होशील की. वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक, तू ते दावी नयमलोक. तव आयुष्य सरले सकळिक, म्हणून इथे आलासी. तरी मी तुते काळ यक्ष, प्रकट झालो आहे प्रत्यक्ष. तरी तव गुरु प्रताप दक्ष, कैसा हे पाहू दे. मच्छिंद्र म्हणे मशकासाठी, मेरू मिळवील काय नगांची कोटी. की मही क्षीराब्दी येऊने नरोटी, भीक मागेल पोटाते. मूर्खा एक वचनार्थ, मम गुरुचा माऊलीवर हस्त.
तेने हो तसे शरणांगत मानव दानव देवादी तेथे अर्भका तुझा पाड किमर्था थी मिरविशी कोड महासविता तप्त उजेड खद्यो ताते मिरवेना वीरभद्र म्हणे तू काय करशी मरण काळी फाटा फुटला तुझशी आता क्षणेची भूमी पाशी नव्हता शायशे करीना अरे तव ग्रीवे ते काळपाश आधीच पावले आयुष्य नाश म्हणून मूर्खा तू ते हौस हे वादा स्फुरलाशी ऐशे म्हणू वीरभद्राने आगुनी सजिले अस्त्रविंदान म्हणे भ्रष्टा सावधान राम मंत्र जल्पिका मचिंद्र म्हणे राम मंत्र तू ते वाटला पवित्र परीतेने चिसुकी पंचवक्र दुःखलेशी मुकलासे अरे राम मंत्रे वाल्या तरला ते नाम तारीला ताची मजला तरी सावध तो एका वाहिला राम मंत्रा वेगळा ऐसे म्हणून कक्षे झोळी विलोकून भस्म करी कवळी मग शस्त्राश्रे तेने काळे वज्रस्थापना जल्पतशी पूर्ण प्रयोग घालून घाटी भोवती फिरवी भस्म चिमुटी तेने करुण वज्र दाटी दाही दिशा मिरवितशी अनेक करे कळोनी भस्म याशी विलोकी योग द्रुम तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला तो बाण येता किंकाटत दृष्टी पाहे मचिंद्रनाथ मगा पुले मणी मनात बाणा हे तृणा समान ऐशे म्हणून शब्ददृष्टी उभी करे कळूने भस्मची मोठी तव तो बाण नभा पोटी संचरोनी उतरतसे मचिंद्रनाथा ते लक्ष्मण खाली उतरतसे घ्यावया प्राण तोंब सबळ बळे वज्र येऊन प्रहारा करते पै झाले तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट ते पाहुनी वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती क्षोभला मग शक्ती अस्त्र दैदिप्यमान योजिता झाला रुद्र नंदन सज्ज करुणे सायक संधान साधुनिया प्रेरिले सवेची काढुने दुसरा बाण अनागास्त्र तयावरी स्थापून तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या परीती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत ऐकता शब्द भयभीत सकळमयी झाली असे दिग्गज पळती रानो रान आशिष नठी व्यापुली मान आवरा पाहुणे अति निर्वाण दंताने मही सरसावी कुर्म करीतसे सबळ पृष्टी पाहो पातले देव विमान दाटी तेही पाहुणे कपाट पोटा संचरुणी पळताती देव विमानी हळवळ पाहुणे उडगन पळती पाड सोडून आपले कार्य उघड नभा माझे सरळले देव मानव यक्ष दैत्य म्हणती पावला प्रळय मृत्य ही शक्ती नो हे प्रळय समस्त मही बुडवील वाट तशी सबळ बलिष्ठ ती मही कापत तेने नग कड्यांची खाचणी होत मायलेखे चुकुने निसृत रुदन करती हंबरडे
शस्त्र विजूंचा कडकडाट दाऊन शब्द निवार लोट नभो मंडळ पाहुणे नीट शक्ती भेदिली वज्राते तेने वज्राती क्षण होणे पडले गगनाहुनी पुढे मच्छिंद्राचा लक्षुने प्राण हरावया येतसे यावरी नागास्त्र निहा शस्त्र ते पाहुणे मच्छिंद्रनाथ तर एकवळूने भस्माचे मुठीत रुद्रास्त्र प्रेरितशी त्या सवेची योजने खगेंद्रास्त्रात पाठोपाठी प्रेरित परिरुद्रास झाले व्यक्त रुद्र एकादशी प्रतापी एकादश रुद्र चुडामणी शक्ती ते तल्लीन करी कवळुनी तेने हस्तपाद मूर्धनी क्षीण होणी पडेली शक्ती पडता खचुनी मही रुद्र मिरविले अदृश्य देही इरीकडे खगेंद्र ही अस्त्रास्त्रा भक्षितशी तेने नागास्त्र त्वरित अदृश्य झाले युद्ध रहित यावरी अस्त्र विणता सुत ते झाले अदृश्य यावरी वीरभद्र प्रताप तरणी वातास्त्र प्रेरिता झाला गगनी ते मच्छिंद्रनाथ विलोकुनी पर्वतास्त्र सोडितसे तेने कोंडिला ओघावात मग वज्रास्त्र प्रेरी रुद्र सुत तेने करुणे चूर्ण पर्वत अदृश्यपणी मिरवला या परिप्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरिता झाला अग्न्यास्त्र ते पाहुनी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरितशी तेने सकळ अग्नी विझवून करिते झाले अदृश्य गमन यावरी वीरभद्र कामास्त्रे सोडून काम व्यथा योजितशी त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरिता झाला रत्यस्त्र तेने करुणे काम पळत सुख पावला रती संगे यावरी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला मोरागास्त्र ते पाहुनी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरितसे वीरभद्र तो वैष्णानर प्रेरिता झाला दानवास्त्र मच्छिंद्रनाथ ते तप्तर देवास्त्र प्रेरितसे मगास्त्रे तो बळवंत देवदानव प्रगटले अमित ते पाहुण्या उभया ते स्वग्रीवा तुकाविती परस्परे धन्य धन्य वदोनी हृदय करीती मान गदगदोनी हर्षवचन एकमेका बोलती वीरभद्र म्हणे सकळमही वीर जिंकले भद्रबुद्धे प्रवाही परी मच्छिंद्रा तुझ समान हे देही देखिला नाही कोणीच मच्छिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पहा भद्रजात हेरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की वीरभद्र तुकाउनी मान म्हणे गुरु तुझा हे प्राज्ञ आणि तू यशस्वी धन्य प्राज्ञिकवंत सद्यशान ऐशे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानववर करुणे सकळ शांत अदृश्यपणे स्वस्थानात जाऊन या पोचली यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला ती पवित्र ते पाहुन या वरदपात्र विद्यास्त्र प्रेरितसे ते प्रकटता चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणा प्रती यावरी कार्तिकास्त्र भद्रजाती सोडिता झाला तत्क्षणी ते पाहुन या दत्तवरदपाणी
श्री अस्त्र सोडित गगनी हे बोलता लावण्य खाणी स्वामी लागे विहिताती तेने करुणे कार्तिकास्त्र तत्क्षणी झाले शांत यावरी भद्रतो कालास्त्र प्रेरिता झाला तत्क्षणी ते पाहुनी मच्छिंद्रनाथ माया प्रळयी प्रेरिले अस्त्र तेथे काल भक्षुनी पवित्र पंचतत्व कवळी तशी ते पाहुनी सकळ देव करीते झाले मच्छिंद्रास्तव म्हणते महाराजा युगभाव सकळ नाश पावेल की म्हणते महाराजा कलिभाग पुढे आहे तानंत युग तो आजी तुम्ही सकळ याग विनाश रूपे पाता की तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या वरून मग देववाणी श्रवणे ऐकून वासनिकास्त्र प्रेरितसे तेने माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला मग सकळ विमाने उतरून महिला देव नमिती मच्छिंद्रा ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र मग सनिध बोलावून वीरभद्र करे कर उपिती म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवी सदैव प्रीत ऐशे वीरभद्रा ते सांगुनी समस्त प्रेमे प्रीती वाढविती यावरी बोले भद्र प्रसन्न होण की मच्छिंद्राची कामना कोण ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुनिया धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत धन्य श्री गुरु मिळाला त्या ते प्रतापवंत आगळा मज समान युद्ध नेमी पातलो याशी युद्ध भूमी परी न देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ म्या पूर्वी रावण बळी भांडोन सुखे देववीर रणे आणून किन्नर गंधर्व थकित जान नाही पुढे ठेले मम युद्धी कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासुर उत्तम माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच परी आजी खातरी कृत्य केली असे मच्छिंद्रनाथ मग करी कवळुनी हृदयात ते धरिता झाला सप्रेम मने महाराजा योगद्रुमा वेदक कामना शेल तुम्हा तरी ते सांगुनी रुद्रोत्तमा वर्ध सुखा पहुडवीन हे रे म्हणे बा महाराजा एक अर्थ तू करुणी माझा परित्या ते फळ देऊनी ओजा लोकोपकारी मिरवावे जैसे कस वायूचे आधीन यथार्थ वर्षाकाळे मेघ वर्षे जलाते तेने तुष्ट होय क्षितित चराचर होगेही तन्याये कामना चित्ती विकार सांडीवरली माती तरी कार्यगंधाच्या येऊन अर्थी लोकोपकारी मिरवावे तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण म्या कामनी वरिला विद्या काम साबरी विद्या महाराजा तरी त्या मंत्रे बोला समान आपण वहिवाटा ए देही धर्म त्वरे जाऊनी जगाचा काम मंत्रापाठी पुरवावा एवं वरवो पुणे माते लोट लोटवा कृपा सरिते मगावश्य म्हणे मच्छिंद्रा ते कार्य सहसा करीन मी ऐशे बोलणे वरदयुक्ती करतळा देत प्रसन्न चित्ती या परी सकळ देव बोलती प्रसन्न होणे तया ते म्हणती वीरभद्रे दिदलावर तया सायासो आम्ही समग्र मंत्रपोटी कार्य थोर
आम्ही करो सहसाही. ऐशे बोलणे वरद युक्ती, मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती. रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती, बावे करुणे नमेला. विष्णुपदी उपिता मौळी, हा तोही त्या ते कृपे न्याहाळी. परम प्रेमे हृदय कमळी, धरिता झाला स्नेहाळ तो. म्हणे वत्सा पूर्ण कोटी, जेथे पडता जीव संकटी. माझे स्मरण करिता ओठी, दृश्य होईन त्या ठाया. अदृश्य होता संकटाशी, निवारीन मी निशेषी. मग चक्रास्त्र देऊन त्याशी, दुष्ट मानसी केला तो. या परी नंदीश उमानाथ, तोही प्रसन्न होणे त्याते. प्रेमे कवळुने हृदयाते, त्रिशूळास्त्र उपितसे. या परी नाभीतनया नमिता, तोही वदे प्रसन्न चित्ता. शापादपी सविता संजोगिले तयासी. जे वाणीने निघे अक्षर, ते होय साचोकार. शुभाशुभ कर्मावर, फळे पावती गोमटी. ऐसे वधूनी विधिराज, तुष्ट केला तपोभुज. या परी शक्र नम्योज, तोही वर उपितसे. मग वज्रास्त्र का पूर्ण, त्या ते दिदले कृपा करुण. मग अस्त्रमंत्र सांगुनी, वज्रास्त्र उपिला. यावरी नमिता देव कुबेर, तोही होनी उद्गार. सिद्धी मंत्र होणे समग्र, दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता, तोही प्रसन्न होनी चित्ता. अपारास्त्र मंत्र भोगता, केलासे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ, आपोआप धरे ते निरवठे. सकळ सरिता लोटो निलोट, दिशे दिशे मिरविती. या परी नमिता द्विमूर्धनी, तोही आल्हादे चित्त कामणे. वर दिदला मंत्र अग्नी, स्मरण होता प्रकटावे. या परी नमिता देव अश्विनी, तोही देत मंत्र मोहिनी. असो सर्व देवी वरदपानी, एक एकानी उपिला. मगा पुलाले आसन योजुन, सिद्ध करीत झाले गमन. यावरी मच्छिंद्र कर जोडून, विनवी तसे सकळिका. म्हणे महाराजा स्वर्गवासी, माते कामना वेदली जीवासी. की मन कर्णिका स्नान, मानवासी आदर चित्ते वाटतसे. तरी माते करावया स्नान, न्याल जरी कृपे करुण. तरी येऊन या कामना पूर्ण, करीना पुली महाराजा. ऐशा ऐकुनी वचन युक्ती, सकळ प्रसन्न झाले चित्ती. मग सोये विमाने वाहुनी, श्रीपती घेऊन या चालिला. विमान याने आपुले बहुत, तरे पातले वैकुंठनाथ. मग आपले आसने मच्छिंद्रनाथ, नेऊन या बैसविला. आसनी शयनी भोजनी, एकत्रपणे वरते चक्रपाणी. सकळ देव पातले स्वस्थानी, मच्छिंद्रनाथ वैकुंठी बैसविला. आसनी शयनी भोजनी, एकत्रपणे वरते चक्रपाणी. सकळ देव पातले स्वस्थानी, मच्छिंद्रनाथ वैकुंठी राहिला. मग नित्य मनकर्णिकेचे स्नान, मच्छिंद्रनाथ येत करुण. यावरी पूर्ण समाधी करण, पाहू ऐसे वाटतसे. मग विष्णूशी म्हणे मच्छिंद्रनाथ, मेरू पाठार्धा विजय माते. म्या समाधी घेतली पूर्वजन्मात, तया गोचर करावे. अवश्य म्हणून नारायण,
मेरू पाठारी केले गमन मगदाही समाधी दृष्टी पाहून संतोष झाला मानसी नवनारायणांच्या समाधी नव 10वी समाधी वासुदेव ऐसा पाहुणे मनोमन पुन्हा येते वैकुंठी असो एक संवत्सर वैकुंठनाथ ठेविता झाला प्रीतिवंत मग पाचारुणी उमाकांत नेता झाला कैलाशी ते एक संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ स्थितिवृत्ती स्नेहभवत वाढविले शिवाचे यावरे कोणे के दिवशी इंद्र येऊनी कैलासाशी भावे नमुनी महादेवाशी मच्छिंद्रनाथा नेतशी यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती तेही अत्यंत वाढवणे प्रीती निरोपाते मागतशी तो विधीने नारद पाठवून नेले सत्यलोका कारण तेही षण्मास राहून विधिराज तो शिविला या परी सकळ देव येऊन तेथ घेऊन जाती मच्छिंद्रनाथ एक एक दिन करुणी तीर्थ सकळ देवासी तो शिविले सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी अर्यमा दक्ष सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोचे एक मिरविला असो 7 वर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ सकळांच्या गौरव घेऊन अतित पुसुनिया निगतसे मग सकळ निघून स्वर्गवासी बोलविती मच्छिंद्राशी विमानी वाहून मृत्युलोकाशी आणुनिया घातली असो देव गेले स्वस्थानाशी एरीकडे मच्छिंद्र पृथ्वीशी पुन्हा चालला तीर्थाटनाशी करावया त्यादरे भ्रमण करिता शुद्ध महिषी जाता झाला के काड देशी ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती भावन मुनी अंबिका प्रती तीर्थस्थान करीतशी तेथे 360 कुंडे असती परी उष्णोदके भरली असती ते पाहुणी परमचित्ती आश्चर्या ते मानितशी आश्चर्य मनात योजून करीत की उष्णोदके कुंडे भरित तरी तयांची राहणी पुसूनी कोणास आपण कुंडे निर्मावी निर्मुनी परी सर्वाहुण परमागळे उष्णोदके जीवन मग सकळ तीर्था ते करुणी स्नान भगवती ठाया पातला पाचारुणी तीर्थांच्या पुजाऱ्याशी वृत्तांत पुशला उष्णोदकाशी विचारिता सांगे त्याशी उष्णोदक कारण ते म्हणे पूर्वी वशिष्ठे यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानाला त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली आपुलाली उष्णोकी स्नाना करिता तात्कालिक निर्मित झाले सकळिक आपुले नामे अलोलिक कुंडाला गी ठेविली 12 वर्षे 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास यज्ञ पावल्या पूर्ण तसे सकळ गेली स्वस्थाना ती कुंडे अद्याप पर्यंत स्थानस्थाने आहेत ऐशी ऐकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे मग सरस्वती सरिता पात्रे जी उंचवट जागा तया क्षेत्री पाहुणे वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जल्पतसी अपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पतसी अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशन तत्वता
तेने करुणे उताशन तमना पावती झाले ते समयी शिववरद करे त्रिशूळ हाती तो बुडा कडोने टाकिला महिमाती तेने करुणे जीवन तप्त कुंडा प्रती मैलागी विराजली भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता लोलिक आपण स्नान करोने शुचक करी भगवती माते ते भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रति होता स्नान मग मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली समक्य म्हणे जेव लगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंत भोगावती जीवनाते माते स्नान घालते योगींद्रा तरी थे कमास वस्तीस वसावे सावकाश मग बोलवीन स्वस्थ चित्तास तुझ लागे पुढारा अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तेथ मग रुचल्या अर्थी बोले देवी ते बोलणे काळ क्रमे तसे यावरी कोणे के दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेशी वज्राबाई नाम तुझसी काय म्हणून सांग हे माता म्हणे तपोधना वशिष्ठ करिता झाला होना तहे शक्रपातला स्थाना या लागे महाराजा तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापशी तो इंद्रपातला देव कटकेशी सभास्थानी बैसावया सभेत येता शचीनाथ उत्तापन दिले नाही त्याते म्हणून क्षोभे अमरनाथ वज्रा लागी प्रेरितसे ते पाहुण्याद दाशरथी राम शक्तिमंत्रे दर्भ मंत्रुण सोडिता झाला वज्रा कारण बहुता तडे लगबगे मग त्या दर्भी मंत्रयुक्ती मी प्रकट झाले महाभगवती वज्र गिळूनी उदरा होती करती झाले ते समयी आयावरी शक्रे रामतो बोलून पूर्ण केला समाधान मग श्रीरामाचे स्तवन करुण वज्र पुन्हा मागितले तो प्रसन्न होऊने चित्ती वज्र दिदले मागुती मग सकळ ऋषी देवी मज प्रती नावायशे स्थापिले यज्ञ झाला समाप्ती सकळ गेले स्नाना प्रती परी श्रीरामे उनी ते क्षिती माते स्थापिले अद्यापि ती भोगावती ते श्रेष्ठा माझे केले प्राण प्रतिष्ठा ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मज लागी केव्हा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती परी रामाहुनी कृपामूर्ती तो अधिक केले बा रामे नाणिले शीतोदके त्वा नाणिले उष्णोदके आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिदली त्वा असो ऐसे संवाद युक्ती झाल्या अंती त्या उभयती उपरी मासाची झाली भरती नात पुसोनी निघाला उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन द्वारावरती तीर्थ करुण अयोध्येशी पातला ती कथा बहुत सुरस होईल ते स्वीकारा पुढले अध्यायास दुंडे सुतः नरहरे वंश मालू सांगे गुरु कृपे स्वस्ती श्री भक्ति कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर सप्ताध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु गोपाल कृष्णाय नमः स्वामी समर्थाय नमः ब्रह्मा विष्णु समर्थाय नमः ओम अलक निरंजन।